मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. आनंद ढवळे जबरदस्त खेळी आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत अभिनंदन वडकी सुपर जायंट्स आणि अभिनंदन आनंद ढवळे. सलामीची जोडी दाखल झाली आहे. स्ट्राईकच्या दिशेने प्रकाश. पुरंदर केसरी बंटी मोडक यांच्या माध्यमातून आनंदसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आनंद 500 रुपयाचं पारितोषिक आनंदसाठी आहे, ते देखील आपण देतोय. प्रकाश बोराडे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं सचिन जाटे तर गोलंदाज अविनाश क्षीरसागर. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू समोर दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव आणि एका धावेबरोबर संघाचं खातं उघडलंय. एक धाव धावफलकावरती आहे. सन्मानजनक सुरुवात. हा चेंडू इथे सुरेख येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अनेक दानशूर दानी हात या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतात. सर्व दानशूर दात्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. त्यामध्ये जर पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये, 11 सायकल, ट्रॉफी प्लस मेडल. सौजन्य जर पाहिलं तर माजी ग्रामपंचायत सदस्य वडकी राजेंद्र श्रीकांत आंबेकर, त्याचप्रमाणे अनिल काका दत्तात्रय गायकवाड आदर्श डेव्हलपर्स, पांडुरंग शेठ आरगुडे वैध वैभवी डेव्हलपर्स, मयूर शेठ सुरेश मोडक या उद्योजक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांक 71,000, 11 सायकल, ट्रॉफी प्लस मेडल संदीप धाडसी मोडक, संस्थापक धाडसी ग्रुप महाराष्ट्र राज्य. सचिन अशोक मोडक माजी ग्रामपंचायत उपसरपंच वडकी आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडकी. ॲडव्होकेट पंकजी लडकत युवा उद्योजक, मयूर शेठ भिलारे युवा उद्योजक, संदेश लडकत युवा उद्योजक यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. तृतीय क्रमांक 51,000, भरत शेठ बबन मोडक, माऊली कृपा व्हाईस चेअरमन, आर्यन डेव्हलपर्स अँड आर्यन एंटरप्राइजेस, बापू शेठ आंबेकर प्रसिद्ध बैलगाडा मालक, आदरणीय मंगेश शेठ विलास मोडक युवा उद्योजक, किरण शेठ निवृत्ती पवार युवा उद्योजक आणि अजय शेठ बाळासाहेब साबळे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पाहायला मिळतंय. टीव्ही अंपायर यांच्याकडे निर्णय सोपवलाय. निर्णय अगदी काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. निर्णयाची प्रतीक्षा आपणा सर्वांना आहे. तर चतुर्थ क्रमांक 31,000, प्रज्वल शेठ मोडक, त्रिसंकल्प वेअर हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड, एस मोडक कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर गौरव संजय पवार दत्तकृपा उद्योग समूह यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे. नो बॉल पंचांचा इशारा आलाय आणि यानंतरचा चेंडू फ्री हिट पाहायला मिळेल. नो बॉल. यानंतरचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा घरपोच समाचार घेतला जाणार का? अविनाश इथे शरीरभेदक मारा येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मॅन ऑफ द सिरीज साठी असणारे आकर्षक बाईक पंकजदादा मोडक, खजिनदार श्री देवशंभू महादेव देवस्थान ट्रस्ट वडकी, केशव शेठ मोडक माजी चेअरमन, माऊली कृपा सहकारी पतसंस्था. हा चेंडू देखील सुरेख आहे. त्याचप्रमाणे सुभाषदादा गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य वडकी गाव, दिनेश शेठ जाधव, महालक्ष्मी डेव्हलपर्स, महालक्ष्मी कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक बाईक पाहायला मिळेल. समोदिशेन चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. फेकी सुरेख. एका धावेने समाधान. धावफलकावरती 3. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. तर बेस्ट बॅट्समन LED टीव्ही, शूज प्लस ट्रॉफी अनिलदादा मोडक, काळूबाई ट्रान्सपोर्ट इथे देखील सन्मानजनक खेळला आहे. त्याचप्रमाणे प्रेमाचा चहा सुनील भाऊ मोडक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बेस्ट बॉलर LED टीव्ही, शूज प्लस ट्रॉफी अजितदादा मोडक, ओंकाराबा मोडक यांच्या माध्यमातून आहे. बॉल सौजन्य पहिलवान अभिजित आबा मोडक, संतांजली डेव्हलपर्स, पहिलवान अनिकेतजी मोडक, मातोश्री ॲक्वा यांच्या माध्यमातून आहे. षटक संपलंय. पहिल्या क्रमांकाचा अवघ्या 4 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्यात. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 2 जयदीप ढवळे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. तर यूट्यूब लाईव्ह सौजन्य जर पाहिलं तर अमोलदादा मोडक हिंदवी नेटवर्क, अक्षयदादा मोडक युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक मेडल अभयदादा मोडक युवा उद्योजक. तर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशी ट्रॉफी विशाल पिंटू शेठ मोडक युवा उद्योजक आणि विशालभाऊ मोडक युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सर्वच दानी हातांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ वडकी गाव आयोजित असणारी क्रिकेटची स्पर्धा. पुढे सरसाबत आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फेकी सुरेख. दुसरी धाव घेत असताना इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय काही क्षणामध्ये येईल.
पंचांचा निर्णय आलाय, नॉट आउट. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. जयदीप ढवळे इथे आडव्या बॅटने दिशा दिली आहे. डिक्लेरेशन झोन एकदा वेती आहे. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 6 धावा धावफलकावरती आहेत. प्रेमाचा चहा सुनीलजी मोडक यांच्या माध्यमातून जे 1000 रुपयाचं पारितोषिक होतं आनंदसाठी ते ऑनलाईन जमा झाले. मनापासून धन्यवाद. हा चेंडू इथे वाईट बॉल डावेष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा अवलंब पंच करतायत. पुढे सरसावं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. पंचांचं बोट आकाशाकडे जाईल. फलंदाज होतोय बाद. विकेट. पहिला धक्का बसलाय. एक चेंडू बाकी आहे. इथे आक्रमण. पुढे सरसावं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. वा भाई वा. षटकार. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती नजर टाकूया. 2 षटकं संपली. एक बाद 14 धाबा आहेत. तर तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. महेश मोडक लागोपाठचे 3 षटकार खेळत असतील तर अनिकेतजी कामटे 500 आणि आदितजी मोडक यांच्या माध्यमातून देखील 500 अर्थात 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रकाश लागोपाठचे 3 षटकार खेळत असतील तर रवींद्र अर्थात पप्पूदादा चौधरी 500 रुपयाचं पारितोषिक. तर 8 मारत असतील महेश मोडक तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आदितजी मोडक आणि अनिकेतजी कामटे. इथे आक्रमण झालंय समोरच्या दिशेने. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडलाय पाड. मॅजिक ओव्हरचा पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. स्वप्नील आटपाटकर गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. धावफलकावरती जर पाहिलं तर धावा 20 पाहायला मिळतात एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील समोदेशन चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवतायत. डॉट बॉल आलाय. 20 धाबा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल. दुसऱ्या धाबेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. 21 धाबा 3 चेंडूंमध्ये 7 आल्यात. 9 धावा 3 चेंडूंमध्ये गरजेच्या आहेत. इथे आक्रमण झालंय आणि याच बरोबर चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. वाघाची दाढ फोडलाय पहाड. येतोय षटकार. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 चेंडूंमध्ये 13 आल्यात. 2 चेंडूंमध्ये 3 धावींची गरज.
इथे देखील पुढे सरसाबत आक्रमण आणि याच बरोबर हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वाघाची धाड फोडलाय पहाड. येतोय षटकार. लागोपाठचे दोन आलेत. इथे देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वा भाई वा. षटकार. तीन षटकं संपली. धावफलकावरती जर पाहिलं तर 39 + 10 धावांचा बोनस, अर्थात 49 धावा आहेत. आणि यात लागोपाठच्या 3 षटकारांसाठी महेश मोडक यांच्यासाठी आदेश मोडक आणि अनिकेत कामठे 500-500 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि यापुढे देखील लागोपाठचे 3 आले तर हे प्राइस सातत्याने सुरू असेल. शेवटचं षटक. विश्वास बोराटे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज आहेत. कमबॅक करणारे चेंडू येणार का? स्वप्नील वरती फार मोठं आक्रमण होताना पाहायला मिळाले. विश्वास बोराटे. स्ट्राईकला प्रकाश. इथे आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. स्वप्नील झेल टिपतील. फलंदाज होत आहेत बाद. प्रकाशला परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. विकेट. तर न्यू बॅटर सोमनाथ कोलते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 49 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. विश्वास बोराटे जर विकेट हॅट्रिक पूर्ण करत असतील तर आनंद ढवळे 1000 आणि गणेश मोडक 1000 असं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं प्राइज असेल. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? इथे आडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. स्वप्नील झेंडे चेंडू अडवतायत. फेकी सुरेख. एकदा व्हील. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. 50 धावा. संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय. 50 धावा आहेत. किंग्स 11 प्रथमतः फलंदाजी करतायत. हा चेंडू सुरेख. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू पाहायला मिळालाय. चेंज ऑफ स्पेस. डॉट बॉल इथे देखील येतोय. 3 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. 1 विकेट घेतली आहे. हा चेंडू सुरेख. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. विश्वास कमालीचं कामकाज करतायत. महेशला इथे उभं केलंय. चांगली गोलंदाजी आहे. फुलटॉस. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येतील चेंडूपर्यंत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे 52 धावसंख्येवरती. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील आक्रमण. चेंडू उंच हवेमध्ये आहे. उंची आहे तिथे लांबी मिळणार का? लांबी कमी पडली आहे. सीमारेषेच्या लगत झेल टिपलाय. अर्थात 4 षटकं संपली आहेत. बनवल्या गेल्यात 52. विजयासाठी 53 धावेंचं टार्गेट. 24 चेंडू 53 धावा. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. बोथ कॅप्टन उपस्थित राहा. यानंतरची होणारी महत्त्वपूर्ण मॅच आणि लीग स्वरूपातील सामन्यातील शेवटची मॅच. रॉयल चॅलेंजर्स वडकी विरोधामध्ये वडकी रॉयल्स. बोथ कॅप्टन चला.
आदरणीय राजू शेठ आंबेकर, त्याचप्रमाणे आदरणीय रवींद्र अर्थात पप्पूदादा चौधरी या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. आदरणीय नानासाहेबजी मोडक साहेबांना देखील विनंती आहे आपणही या. आदरणीय पहिलवान दिलीपजी मोडक आपणास ही विनंती असेल आपणही या. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक. लीग स्वरूपातील सामन्यांमधील असणारी शेवटची मॅच आणि त्या मॅचचा टॉस लगेचच संपन्न होतोय. उद्या मात्र या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा या मैदानावरती पाहायला मिळेल. टॉस झालाय आणि टॉस का बॉस वडकी रॉयल्स. वडकी रॉयल्स संघाने टॉस विन केला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. दोन्ही टीम्स बॉलिंग लिस्ट द्या. स्वप्नील झेंडे आणि अमोल मोडक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अमोल मोडक जर या मॅच मध्ये 8 मारत असतील तर अविनाशजी मोडक 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अनिकेतजी कामठे आणि आदितजी मोडक 1000 रुपयाचं पारितोषिक. अमोल मोडक लागोपाठचे 3 षटकार खेळत असतील तर अविनाश मोडक यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. साहिल मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा एक वेगवान सिंगल. 2 धाबा आहेत. धावफलक 2च्या मदतीने संघाचं खातं उघडताना पाहायला मिळेल. 22 चेंडू 51 अजूनही विजयाचं समीकरण. इथे आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या लगत चेंडू अडवलाय. तोपर्यंत 2 धाबा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 4. 21 चेंडू 49. आता मात्र समीकरण. फुल टॉच समोरच्या दिशेने टिप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. 8 धाबा धावफलकावरती आहेत. 20 चेंडू आणि 45 धाबा. आता मात्र समीकरण. इथे देखील आक्रमण झालंय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. फेकी सुरेख. एकाच धाबेने समाधान. धावफलकावरती 9 धाबा आहेत. अजूनही 1 चेंडू या षटकातील बाकी आहे. इथे आक्रमण. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 1 ऑफ द मॅक्सिमम. बिग सिक्सर. 6 रन. धावफलकावरती 15 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. शेवटचे 18 चेंडू 38 बनवायचे आहेत. अमोलदादा मोडक जर इथे 8 मारत असतील ह्या मॅच मध्ये तर 4141 रुपयाचं पारितोषिक अनिकेतजी कामटे साहेबांच्या माध्यमातून आहे. कारण 41 नंबर आलं की नानासाहेबजी मोडक यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. मिळाला 6 धाबा. षटकार. धावफलकावरती 21. परंतु स्वप्नील झेंडे दुसऱ्या बाजूने आक्रमण करतायत. इथे पहिला विजय धारण करण्यासाठी मात्र झुंज पाहायला मिळते. विजय महत्वाचा आहे. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण आहे. चेंडू उंच हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडेल. क्षेत्ररक्षक येत आहेत. तुषार. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल. 22 धाबा आहेत. इथे 8 पाहायला मिळेल का प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. इथे आक्रमण झालंय आणि याच बरोबर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. येतोय षटकार. 6 रन. धावफलकावरती 28 धाबा आहेत. 15 चेंडू आणि 25 धाबा. आता मात्र समीकरण. गोलंदाज सज्ज आहेत मारा करण्यासाठी. सोमनाथ. इथे देखील आडव्या बॅटने झेल सुटलाय. जीवनदान. साहिलच्या माध्यमातून मात्र इथे झेल निसटलाय. संधी लोकल ट्रेन सारखे असते.
एकदा गेली की पुन्हा पुन्हा येत नसते. त्यामुळे संधीचं सोनं होणं गरजेचं होतं. तिथे देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धाब्यांसाठी. चौकार. धावफलकारावरती जर पाहिलं तर चौकाराच्या मदतीने ना तेरी ना मेरी, धावफलकावरती डबल तिरी. 33 धाबा आहेत. 13 चेंडू 20 धाब्यांची गरज. इथे देखील बॅकफुटवरती सरकले, डीप एक्स्ट्रा कव्हर फोडलाय. धाबा येथील 4. सनसनीत खणखणी चौकार. धावफलकावरती 37 धाबा, 2 षटकं संपली आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत 12 बनवायच्या 16 आणि ह्या षटकाचं टार्गेट देखील 16 आहे. मॅजिक ओव्हर. मॅजिक ओव्हर साठी बद्री राठोड, मॅजिक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. इथे अगदी आपण पाहूया भन्नाट वेगात चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एक धाव येते. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती वाढ होईल. धावफलकावरती जर पाहिलं तर 38 धाबा आहेत. 11 चेंडू 15. एका चेंडू मध्ये एक आली आहे. 5 चेंडू मध्ये 15 गरजेच्या. मॅजिक ओव्हर मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. पडझड जाणवेल परंतु इथे 2च धाबा आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 40 धाबा, 10 चेंडू 13. 4141 रुपयाचं पारितोषिक. अनिकेतजी कामठे इथे जर 8 येत असेल तर आक्रमण झालंय. चेंडू उंच हवेमध्ये, एक टप्पा खात सीमारेषा फोडतोय. धाबा येथील 4. खनखनी सनसनी चौकार. धावफलकावरती 44. 9 चेंडू 9 धाब्यांची गरज. तर 3 चेंडूमध्ये 7 आल्यात. 3 चेंडूंमध्ये अजूनही जर पाहिलं तर 9 धाबा गरजेच्या आहेत. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात आहेत. एक धाब येते. धावफलक 1च्या मदतीने 45. 8 चेंडू 8 धाब्यांची गरज. 4 चेंडूंमध्ये 8 आलेत. आता 2 चेंडूंमध्ये 8 गरजेचे आहेत. बद्री राठोड इथे समोरच्या दिशेने आक्रमण पाहायला मिळतंय. गॅप शोधलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. धाबा येथील 4. चौकाराच्या मदतीने 49 धाबा आहेत. 5 चेंडूंमध्ये 12 आल्यात. आता 7 चेंडूंमध्ये 4 गरजेचे आहेत. इथे पेनल्टी कोणाला भेटणार हे पाहणं गरजेचं आहे. इथे जर 1 चेंडू 4 धाब्यांची गरज. इथे देखील अलॉंग दी कार्पेट फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल डबलचं समीकरण. 2 धाबा येतील. धावफलकावरती जर पाहिलं तर या षटकामध्ये 14 आल्यात. 7 धाब्यांची पेनल्टी आहे. शेवटचे 6 चेंडू. सहा चेंडू 9 धाब्यांची गरज आहे. तुषार येवले गोलंदाजीच्या माध्यमातून शेवटचं षटक. इथे आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धाबा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 53. 5 चेंडू 7 धाब्यांची गरज. साबला रोमहर्षक होताना पाहायला मिळेल. इथे देखील अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. चेंडू अडवला जातोय. फंबल होतील क्षेत्ररक्षक तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होईल. धावफलकावरती 55. 4 चेंडू 5 धाबा समीकरण. आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न.
वडकी कॅपिटल संघ जर विजय झाला तर संदीप पिंटू शेठ मोडक, प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि ग्रामपंचायत सदस्य सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 3 चेंडू 3 धाब्यांची गरज, इथे देखील 2 धाबा यशस्वीरित्या येतील. अर्थात आता शेवटचे 2 चेंडू 1 धाबीची गरज. इथे जर 8 मारला तर 41 रुपयाचं पारितोषिक. अनिकेतजी कामठे, नानासाहेबजी मोडक यांच्या माध्यमातून देखील 41 आणि अविनाशजी मोडक यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. अगदी प्रत्येकी आठ्याची किंमत झाली आहे जवळपास 12,000. आठ्याची किंमत 12,000 आहे. तो पूर्ण होणार का? इथे हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे आणि याच बरोबर वडकी कॅपिटल स्पर्धेतील पहिला विजय धारण करताना पाहायला मिळालाय. खूप खूप असं अभिनंदन. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज संघ मालक यांच्या माध्यमातून आहे. अर्थात संदीप पिंटू शेठ मोडक, प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि ग्रामपंचायत सदस्य सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. चला शेवटची मॅच रॉयल्स टीम क्षेत्ररक्षण साजवा, तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी येणं गरजेचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 10 चेंडू 29 धाब्यांची खेळी, 4 चौकार 1 षटकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. अर्थात स्वप्नील झेंडे ठरतात या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील सर, या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय.